लंचा पण घेतला आपण. एक नंबर वाटतंय. चला सर, बाकी काय नाही, दर्शन सर्वांत चांगलं झालं. फक्त मुखदर्शनात आता आम्ही गेलो तेव्हा बंद केलं. पहिला आपला देवाचा लाव विठ्ठलाचाच. पहिला विठ्ठलाचा ज्ञान लाव. पाऊले चालत पंढरीची वाट. 4 चौक निघाला तू. एकटा असताना आपला बजेट किती आहे? 20,000चा बजेट आहे आमचा. तुझ्याकडे कॅश आहे ना? हा कॅश आहे. माझ्याकडे पण कॅश आहे रे. 1000 रुपयाचा पेट्रोल भरून देऊ. रामकृष्ण हरी मित्रांनो, शुभ सकाळ. आज आम्ही चाललोय पंढरपूरला. हर्षल, अमरभाई आणि संकेत वॅगनर घेऊन चाललोय. सीएनजी भरायला थांबलोय. आपल्याला जायचं आहे लोणावळावरून. इकडनं पेनला पण सीएनजी भरतोय. इकडनं रोड आहे. खतरनाक व्ह्यू आहे. आता मी पोहोचलोय पुण्याला. सीएनजी भरतोय आणि आता संकेत ड्राईव्ह करत होता. आता मी करतो त्याला पुढे. काय बोलत संकेत तुला? हाय हाय गाईज. शिलुलुलू शिवलेलू शेरुरीटा. चला, झाला सीएनजी भरून. आता निघतो आम्ही. कुठं गेला बाहेर आपला देवाचा ट्रॅफिक आपण सकाळी 7ला निघालेलो. आता पोहोचलोय हडपसरला. आता ढाब्याला जेवायला. वाजलेत 12 वाजलेत. लवकरच जेवतो. नंतर आपण हायवेलाच गाडी चालवत राहूया. जास्त काही शूट नाही करत ट्रॅव्हलिंगचं. आपण डायरेक्ट दाखवू बोलतो. व्हेजच थाली का मागवली. आता बघूया किती टाइम लागतोय ते. आपला जेवण बिवण झालेला आहे. जेवणाचा काही दाखवला नाही शूट. मला थोडं काम होता म्हणून. आता आलोय सीएनजी भरायला परत. वाजलेत 1 वाजलाय आता आपल्याला. काय नशीब आहे, नंबर आला आणि लाईट गेले. काय बोलला शेट, बॅड लक. काय ना काय सगळा सुद्धा पडला आपल्याकडं. आपणच बरे उलटे तिकडं. पोचलो आता आपण पंढरपूरला. अरे बोल. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. तुला धोका मी देते. बघा ही चंद्रभागा नदी आहे. बघा तिकडे लास्ट टाइम आपण इथे पार्किंग लावलेली. आता दुसरीकडे लावूया. तिकडे जागा भेटले. चला चालत जाऊया.
आपण इकडे पार्किंग लावली आता, थोडा नाश्ता करूया आणि आराम करूया. आपण आलो आदल्या दिवशीच. आदल्या दिवशी आता काय गर्दी नाही, रात्री आता काल गर्दी बघा किती असेल ते. बघा इथे दिंडी क्रमांक आहे 50. आपलं दुसरं वर्ष आहे वारीचं. गेल्या वर्षी आलतो आणि या वर्षी पण आलोय. आपल्याकडे सकाळपासून पाऊस होता, आता काय पाऊस नाही इकडे. माऊलीने आपल्याला हरिपाठाचं पुस्तक दिलंय. कोणी हारू नये म्हणून बघा कसे एकमेकाचा पदर पकडून चालतात. काय सांगितलं, काय फिलिंग आहे भाई? एकदम मस्त वाटते. आल्यानंतर मन समाधान होते. तुम्ही पण या, आम्ही पण दरवर्षी येतो. तिथे 5, 11, 40 आणि 50 4 दिंडी आहेत. श्री संत शिस्त निवृत्ती महाराज पालखी असेल ना. आमचं आलं, मी रथाला हात लावलेला, हर्षलने पाया पडलाय. जिथे लाईनीत आहेत ना, जशी पालखी येते तेव्हा नंतरला लगेच दर्शनासाठी येत आहेत. रामकृष्ण हरी दर्शन झालं आपला. रूम शोधत होतो राहण्यासाठी, पण भेटला नाही. आता आपण काय करत आहे माऊली, बोला. माऊली, आता आम्ही आमच्या कारमध्ये झोपणार मस्त शांतपणे. 2000 वाजतील. 2000 आम्ही काहीतरी खाऊ. ओके. आणि घरी प्रसाद घेऊन जाऊ आणि उद्या सकाळी तुम्हाला प्रसाद पाठवतो पार्सल. चला, आम्हाला रूम नाही काय भेटलाय, आम्ही आता डायरेक्ट गाडीतच झोपणार आहे. थोडा नाश्ता जेवणाचा बघूया कसं काय होतंय ते, आणि सकाळी आपण जाऊ दर्शनासाठी. अवस्था बघा केसरीचं बघा काय झाले ते. चला, आपल्या ओळखीचे आहेत, रूम आहे ते कॉटेजमध्ये यांचा. ब्लॉग बनवतोय. किती वर्ष आपण हे करतो वारी? कमीत कमी 6 वर्ष आहे. 6वं वर्ष आहे. हर्षलचा 3रा, अमरचा 4था आणि माझा 2रा. आणि तुम्ही इथे पहिले राहायचा? दादाच्या ओळखीचे आहेत. आणि इथं दादाचा प्रसादचं दुकान पण आहे. तुम्ही आलात तर इकडे या नक्की. महाराजांचा स्मारक आहे तिथपासून बघा, इथे जवळ आहे. घेऊन जायचा घोडा. बघा किती घोडे आहेत तिथे. 1, 2, 3. हा एक तिथे 4. आधी 5 वर्ष आलता ना तेव्हा इकडे राहायचा ह्या कॉटेजला. राऊत परिवार करून आहे. चलो भाई, एक फायरिंग करके दिखाओ. एक नंबर आवाज. चोर आहे 2. तर आपण आलोय महाराजांच्या स्मारकाजवळ. इकडे चला, इथे आहे ना दर्शन दिसेल म्हणून इथे थांबलो आपण. हर्षल काय बोलतो, कसा वाटतं तुला?
संकेत शेट काय बोलताय तो? मस्त वाटलं, आनंद वाटला. तुम्हाला कसा वाटला? एक नंबर. मन प्रसन्न झाला की नाही तुमचं? आनंदी दर्शन घ्या सर बाई, पण घेतो. हे हरी विठ्ठल. पण ह्या हॉटेलला जेवायला चाललोय. जेवूया आणि आराम करूया ना. आपण सकाळी 5:45ला निघालेलो. 5:45 पासून ते 4:30 ते 5 टायमात आपण पोहोचलोय. जाम गर्दी होती. जेवायला येतोय आणि इथं बघा सकाळपासून फ्रेश नव्हतं झालो. आता आपण फ्रेश झालो. थोडासा तोंड धुतला, बरा वाटतं जरा. एक व्हेज कोल्हापुरी, माऊली काय मागवलं जेवायला? व्हेज कोल्हापुरी आणि रोटी. ओके. आपली व्हेज कोल्हापुरी आणि चपाती आल्यात आणि पनीर बाकी आहे. पनीर मसाला झाला आपलं जेवण. चला खाऊया. कांदा 1220 बिल झालंय. मिळून झालाय सर्व. आता आराम करूया. चला गाइस, लेट्स गो ब्रो. लेट्स गो. आराम करूया. आता जाम थकलोय आम्ही. राम ट्राय कृष्ण करू हरी. कशी शिस्त आहे. मधून वारकरी चाललेत आणि साईडून असे बघायला. आपण पण आबीर लावलाय आता. हर्षल लागा आबीर. किडनी क्रमांक 14 रोहिदास दिघी. माऊली तुकाराम महाराजांची पालखी आहे. नजारा बघा तुम्ही, एक नंबर दिसतोय. पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे. ती बघायला भेटते का बघूया आपण. मस्त दर्शन झालं तुकाराम महाराजांच्या पालखीचं. आपली व्हिडिओ पण एक नंबर आली. बघूया आपल्याला आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बघायला भेटते का. मूर्ती बघा काय भारी वाटते. पब्लिक कॉलमच्या आतमध्ये आहे पालखी बघण्यासाठी. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बाकी आहे ना, त्यासाठी खतरनाक खूप. नगरखाना आहे. आता ह्याच्या मागे आहे ना पालखी आहे ज्ञानेश्वर महाराजांची. रोज एवढे लोक एवढे हात लावते ते उळउळ गेलं झाला. परेशान झाला बिचारा. काही दिवसांनी काही दिवसांनी
नशिबाला काय बोलतो भाई, डेंजर नाही आम्हाला बघा. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आपल्याला भेटली, दुसरी संत तुकाराम महाराजांची पालखी भेटली आणि तिसरा नगरखाना भेटला संत ज्ञानेश्वर महाराजांचा. फक्त आता पालखी रथ बघायचा आहे, बघूया भेटते का. आम्हाला जाम नशीब साथ देत आहे. चाललोय पालखी बघायला. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे. आरामात आरामात माऊली. तरी ती हर्षलची पलवायचा आता, बिनजोडला पलवायचा आहे. सर्वांचं दर्शन झालं आपला. चला इथं त्यांची पालखी आहे ते, याच्यानंतर पुढे चालत जाते. दोघं जण ते गाडीत बसलेत, हर्षल आणि मी इथं चार्जिंगला लावून पेट्रोल पंपवर बसलोय. आता झोप काढू 2 तास, मग जाऊ. हा दादा आपला पेट्रोल पंपवाला, यांनी आपल्याला राहण्यासाठी सोय केली. जेवतोय आरामात जेव. आणि तो दादा चाललाय पाण्याचा जार आणायला. आरामात जेव दादा. या जेवण करा ना पब्लिक. किती द्यायला लागतं ते? 10 रुपये. आपण इथे झोपलेलो, झाले मॉर्निंग 5:15 झालेत. चला उठलो आता. इथं फ्रेश होऊया. काल जायचा होता रात्री दर्शनासाठी, जाम लेट झालता आणि जाम थकलेलो, तर इकडे झोपून गेलो. कशी घर आहेत इथे पण बघा. म्हैस बघा कसली आहे भारी. आपल्याला इकडे रूम भेटलेला आहे आंघोळीसाठी. पर पर्सन 50 रुपये आहे. आता आंघोळ बिंगोळ करू आणि जाऊ दर्शनाला. आपण झालो आता रेडी, कपडे बिपडे घातलेत सर्व. बघा इकडे रूम आहेत. ह्या काकांचा नंबर आहे बघा इथे. 1 नंबर उत्तम सोय आहे. उत्तम सोय आहे, आंघोळीची आहे, राहण्याची वगैरे उत्तम सोय. रामकृष्ण हरी मित्रांनो, आषाढी एकादशीचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज आहे आपण पंढरपूरमध्ये. इकडे मागे दिसतोय घर, ते आपण त्या घरामध्ये आपण रेंटने म्हणजे आंघोळ विंगोळ केली, फ्रेश झालो, पेट्रोल पंपला झोपलेलो. तिकडे जराशी आंघोळीची व्यवस्था नव्हती, तर इकडे आलो आपण पुढे शोधत. आता चाललो आपण मंदिराकडे मुख्य दर्शनासाठी. काल आपण फिरलो, म्हणजे पालखी बघितली, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. बघू आता पुढे कुठल्या आता स्टॉल आहेत का, खरेदी करताय, प्रसाद घ्यायचा आहे, तुम्हाला दाखवतो. चला आपण आता जो मेन रस्ता आहे ना, त्या रस्त्याला आहे. जिथं आपण आंघोळ केली ना, त्यापासून 5 ते 10 मिनिटावर आहे. गर्दी बघा आज, जाम गरमी आहे इकडे. बघा आपल्याकडे पाऊस पडतो, पण इकडे गरमी आहे. रात्री पण थंड वातावरण होतं ना, आता गरमी आहे. गरमी आहे तर उसाचा ज्यूस पितो आपण. कारण आपल्याला सरळ जायचं आहे. काल आपण इकडे जाऊन आलोय रिटर्न, आता परत जाऊया, बघूया मुखदर्शनासाठी. काल रात्री गेलो ना आपण. सद्गुरू योगीराज महाराज अमर माऊली जास्त फास्ट चालतायत, जरा दमानी चाला. चला चला माऊली. एकदाच असं वाटते कधी पोहोचतोय. हॅलो. मस्त आपण टिका लावलाय.
या भाईया वगैरे व्यक्ती उलटा आहे युनिक आहे युनिक हरवला की लगेच सापडेल चमचा पण घेतला आपण एक नंबर वाटतंय चला माऊली आता जाऊया आपण पुढे बघूया दर्शन होत आहे गुड मॉर्निंग गाईज आम्ही इथे आलो पंढरपूरमध्ये आणि आम्ही चौघजण पंढरपूरला काल निघालोय तर सकाळी 7 वाजता आणि पोहोचलो 5:30 वाजता. काल रात्री आम्ही फिरायला गेलो होतो आतमध्ये. नंतर मग आम्ही एक रूमसाठी गेलो होतो बघण्यासाठी बाहेर. तर रूम बोलणे आम्हाला रूमचं भाडं सांगितलं 3,000 रुपये. पण आमचा बजेट नव्हता तेव्हा आमचा बजेट म्हणजे आमचा कॅपॅसिटी होती आमची बजेट लो होता तर आम्हाला 3,000 रुपयाचा. तर आम्ही रात्री असं पेट्रोल पंपाकडं मोबाईल चार्जिंग लावायला गेलो होतो तर तिकडं अनोळखी एक मित्र भेटला तर देवासारखा विठ्ठलासारखा त्याने आम्हाला राहण्याची सोय केली मदत केली आम्हाला राहण्याची सोय केली संपूर्ण त्याने त्याचं जेवण बनवला तो पण आम्हाला दिला थोडा जेवायला जेवण पण आम्हाला दिला जेवण पार्सल घेऊन आला जेवण दिलं आम्हाला रात्रभर पूर्ण फॅन चार्जिंगची सोय संपूर्ण दिली त्यांनी चादर पण दिलं आम्हाला झोपायला अशा प्रकारे आमची मदत केली तर त्या मित्रासाठी आम्ही धन्यवाद बोलत होतो आभारी धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. निघाली आता रात्री आपण आलतो आता तिकडे आलोय महाराजांच्या स्मारकाजवळ इकडनं एक दिंडी आहे आपल्याला कुठल्या मार्गी जायचं आता आपल्याला आता लेफ्ट साईड जायचं त्याच्या मग आपण आपण ह्या हॉटेलला जेवलो हरिपाठ आपली सोयरी को संत निकोबार आहे गावातले नंदी माऊली चला थांबत काय ह्या वाटेने जायचं इकडे सरळ एक आहे आणि हा आपण राईट साईडला जातो नांदर पायरी व घाट हा भारी डेकोरेशनसाठी आहे त्याला माऊली काय बोलता मस्त आरामात आल्या मस्त गर्दी खूप आहे पण बरं वाटते आनंद वाटते तुम्ही घरून दर्शन घ्या आम्ही पंढरपूरला येऊन दर्शन घेतो जीवनामध्ये या धक्का इकडे ना श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचे प्रवेशद्वार आहे इकडनं पुढे जाऊन चंद्रभागेला नदी लागते तिकडे जाऊया
चाललो होता मी पुढे पुढे चंद्रभागेचा नदी आहे तिकडे जातो. फायनली रिकामा झाला. आलो आपण मंदिराजवळ आणि इकडे घाट आहे. चंद्रभागेच्या घाटाच्या इथे पोहोचलो आपण. इकडनं यायचं होतं आणि इकडनं परत जायचं असेल मंदिराकडे तिकडनं वाजत आहे. चंद्रभागेचा घाट आहे हा बघा. कामावर उतरला आहे. आता आमचं दर्शन झालेलं आहे इथला चंद्रभागेतला. आता आपण चाललोय परतीच्या मागवर. इकडनं रिटर्न जायचं ना आता. चला. हा जुनं बांधकाम आहे बघा. आतमध्ये बघून घ्या इथं कसं आहे ते. हा झाड सर्व लाकडी बांधकाम आहे. अख्या रस्त्याने गर्दी होती तर आपण या रस्त्याने चाललो. उपवास आहे आपला. रामकृष्ण हरी माऊली. इकडे बघा. कसा आहे. एक नंबर. कोरीव काम आहे दगडाचं. आपण आता गर्दीतून अचानक आलोय हॉटेलला. साबुदाणा खिचडी आणि मिसळ खाऊया. त्याला आम्ही शॉर्टकट मारवतो पण हॉटेलमध्येच बसलो. डायरेक्ट आम्हाला एंट्री दिली. आलो आता काहीतरी खाऊन जाणंच आहे. आणि नंतरला प्रसाद घ्यायचा आहे आणि काय खरेदी करू आणि नंतरला घरी. चला खातो आम्ही. तुम्ही पण या खायला. 3 वर्षाचा उपवास करतोय. पहिल्या वर्षी आलो नाही. गेल्या वर्षी उपवास धरणाचा पहिली फेरी होती. या वर्षी दुसरी फेरी आहे. फायनली आम्ही आलोय बाहेर. जाम बेकार करत होती. लाटेसारखं आम्हाला तोडवलाय. पाण्याच्या लाटेसारखे गेलो. पाण्याच्या पाण्याच्या लाटेसारखे दिसता. फक्त आम्हाला उभा राहायचा होता. आम्ही अर्धा रस्ता आलो आणि नंतरला निवृत्ती महाराजांची पालखी आली. तर आम्हाला लाटेसारखे गेलो आणि आम्हाला कागदासारखं असं ढकलीत घेऊन गेलो. बेकार बेकार. आम्हाला समजलं नाही. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर एक ठिकाणी उभे राहायचं. आपण ऑटोमॅटिकली पुढे जातो. ऑटोमॅटिकली पुढे जाणार. फक्त उभा राहायचं तुम्हाला. चला आता आपण प्रसाद घ्यायला जाऊया पुढे. ही कितीला. 600 आणि 300. आपण हे घेतलंय आता विठ्ठलाची मूर्ती तांब्याची. तांबा पितल मिक्स आहे ना. पंचधातू 5 धातू एकत्र येऊन एक सॉरी 100ला 2 आहेत. मस्त आहेत. नवीन खरेदी थार घेतलेली आहे. थार घेतली आता. आता आम्ही याच्यामध्ये अलिबागला जाणार. अलिबागला घेतलेली आहे. डायरेक्ट आता अलिबागला जाणार. कितीची आहे ती. 2 किलो 2 किलोची आहे. प्रसादची खरेदी झाली आता. आता जाऊया जरा पेढे बघूया मग घरी. झाला आपला प्रसाद घेऊन.
आता जाऊया घरी. अवस्था बघा कशी झाली आता. जाम बेकार वाट लागली आमची. सकाळी आपण जिथं निघालेलो तिथं परत आलो. आता थोडा आराम करू आणि निघू. जाम पाय दुखायला लागले. हे दोघं अजून मागे राहिलेत, अमर आणि संकेत. आम्ही दोघं आलो. झोपलो जरासा. आता आलेच हे लोक पण. संकेत आणि अमर निघू थोड्या वेळात. सर बाकी काय नाही, दर्शन सर्वांत चांगलं झालं. फक्त मुखदर्शनात आता आम्ही गेलो तेव्हा बंद केलं. चला थोडा आराम करून निघतो मग आम्ही. आत्ताच बघा पाऊस आलाय. वाजले 1:45. मस्त हवा सुटली आता. आम्ही आल्यापासून आत्ता पाऊस पडलाय. चला आता आम्ही निघालोय. विठ्ठला जसा आणला तसा ने बाबा. वे टू होम. वे टू होम. बॅक टू होम. मोरया. इंदापूरला आलोय आता आपण. वाजलेत 6:45 पेरू घ्यायला. पुण्यात इंटरव्ह्यू झाले आणि आपली पनवती लागले. भाई चलो जल्दी फटाफट कर दो. और पीछे हे घे मग मागे घे. एवढा मोठा स्क्रू घुसलेला आपल्या टायर मध्ये. हवा बिवा भरतो जाऊया. आम्ही आता लोणावल्याला डाब्याला जेवण बिवण झाला. आता निघू घरी. जाम लेट झालाय. 1:15 वाजलाय. आणि आपण व्हिडिओचा एंड इथेच करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आपला व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.